आय एम सॉरी शमिका. आय एम रिअली सॉरी. तू प्लीज चिडू नकोस. अरे काय आहे तुमचे चेहरे बघा कसे झालेत. अगं अभिचं घाबरणं मान्य आहे मला, पण तू केवढी घाबरलीस तू बघ. आणि असं काय म्हणतेस शमी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. खरंच अगं, अरे इट्स ओके, खरंच इट्स ओके. आय नो काहीतरी गोंधळ झाला असणार म्हणून घडलंय सगळं. काय तू, मला वाटलं झालं आता. गॉड, मी तर संपलोच होतो. आय एम रिअली सॉरी बोथ ऑफ यू. मला शमिका मी ते गजरा. अच्छा, या गजरासाठी मला बोलवलं होतंस इथे. अगं राहू दे, खरंच राहू दे. छान दिसतोय तुला गजरा. पण हा गजरा अभिने तुझ्यासाठी आणलेला ना? अभिने आतापर्यंत खूप सुंदर गोष्टी दिल्यात मला प्रिया. आणि हा गजरा काय ग, हा गजरा सुकून जाईल पण आयुष्यभर टवटवीत राहतील असे सुंदर क्षण दिलेत मला अभिने. खरंच मला अजिबात वाईट वाटणार नाही. खरंच राहू दे तुझ्याकडे हा गजरा. एका छान मित्राने गिफ्ट दिलं असं समज. बरं चल आता आपण बाहेर जाऊया. मी हँडीकॅम शोधते आणि ओके. अभि, अरे तुला माहितीये घरात पाहुणे आले. शमिका का मगाशी चिडवताना तर मजा येत होती तुला. अरे हो, हसतही होतीस तू आता. हो मी मजा करत होते. वेळास का अभि? शमिका मी खरं तर ते गिफ्ट तुझ्यासाठी आणलं होतं, पण सगळंच फसलं. पण आज तू जे गिफ्ट मला दिलंयस ना ते अमेझिंग होतं. कोणतं? माझ्यावरच्या विश्वासाचा. एक क्षण असतो सावरून घेण्याचा. तू सांभाळून घेतलंस. आय गेस हा समजूतदारपणा, हा विश्वास हेच आपल्या प्रेमाचं वेगळेपण आहे. थँक्यू. थँक्स. शमिका, कशी आहे तब्येत? काही खावंसं वाटलं तर सांगा, मी आणेन करून. अजूनही ऑफिसला जातेस? हो, लीव्ह साठी अप्लाय केलंय. बघू जाता येते तोपर्यंत जाईन. तर शमिका कशी आहेस? आई बाबा कसे आहेत? छान आहे. कधी दिसले नाहीत ते? त्यांनाही बोलव ना कधीतरी. आम्हालाही त्यांना भेटायला आवडेल. अहो त्यांनाही यायचं असतं, पण काय करणार, बिझनेस आहे ना मोठा, नाही वेळ देता येत. मग खरंय, एवढ्या मोठ्या घरची मुलगी पण किती छान रुळली आहे तुमच्या घरात. मेघनाही आमच्या घरात अशीच रुळेल, खात्री आहे मला. ढॅंटडॅन, पेश है शाही पुलाव. अरे वा, सगळा स्वयंपाक हिने केलाय का? म्हणजे सगळ्यांचा बँड वाजणार आहे निश्चित. चंदू हा, काही बोललास का? अजिबात नाही. म्हणलं शेवटचं खाण्याआधी देवाचं नाव घ्या म्हणून घेत होतो. घ्या, सगळे घ्या. मेघना, ऍक्च्युली माझ्या ड्रेसवरती कोल्ड्रिंक्स आणलं होतं, त्यामुळे मी तुझा हा ड्रेस घातलाय. तुला चालेल ना?
का तुमच्या? अहो हो, झाली तयारी, बसूया लगेच आता. हो हो. चल जेवून घे सगळ्यांबरोबर. एक मिनिट काय झालं? औषध घेतलंस तुझं तू? ओ शिट, सॉरी विसरले. अशी कशी काय विसरू शकतेस तू अश्वती? तुला माहितीये ना हा डोस घेणं किती महत्वाचं आहे. अभि केवढे एफर्ट्स घेतो या सगळ्यासाठी. किती मोठ्या डॉक्टरची ट्रीटमेंट चालू आहे तुला. प्लीज प्लीज असं विसरू नकोस. तुला लक्षात ठेवून औषधं घ्यायची आहेत फक्त, बस. ठीक आहे, डोंट वरी. पर्समध्ये औषध आहेत, लगेच घेते. आणि लक्षात ठेव, ही औषधं खूप स्ट्रॉंग आणि रेअर आहेत. याने तुझी मेमरी लवकर परत येईल. ओके, सो प्लीज उशीर करू नकोस आणि लवकर बाहेर ये. हो ग, किती काळजी करतेस. लगेच येते. काय नाटकं चालू आहेत? अभि काय इतकं सगळं इंटरेस्टने करतोय? आशूची मेमरी परत यावी म्हणून नवीन सायकॅट्रिस्ट? हा बापरे बॉस तुझा. चालू दे, आम्ही जेवायला सुरुवात करतो. हो बस. हॅलो. प्रिया, गजरा छान दिसतोय हा. मगाशी नाही पाहिला तो. मगाशी आत गेली होती ती त्याच्यासाठी. बरंय, आजकालच्या मुलींना गजरे वगैरे माळायची हौस आहे ते. जय, झालं तुझं? मंजिरी, जरा ते खिरीचं पातेलं आण ग. अगं आजी, नकोय मला. तू काहीच गोड खाल्लं नाहीस ना? थोडंसं खाऊन घे. जय, थोडंसं काहीतरी खा ना बाबा. जय, माझं ऐकणार नाही. थांब थांब म्हटलं ना मी आण.
आधीपासूनच नवऱ्याला मारणार आहेस का? आता काय? काय रे मुलानो, तुम्ही एवढे शांत? विभा, हे तू गोड बनवलेस त्याचा परिणाम आहे. अदनमधनं असं बनवत जा, म्हणजे घरात जरा शांतता राहील. अहो काय हे काय बोलत? कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, अरे अभि काय झालं काय एवढं हसायला? काही नाही हो, आजकालच्या मुलांना हसायला काही कारणच लागत नाही. आशू, आशू काय झालं? अगं काय झालं? सगळं आठवतंय, सगळं आठवतंय. ए काय काय आठवतं तुला? सगळं.
जर मी इथेच थांबलो तर मंजिरीसारखं मामी किंवा कोणी आत येऊ शकतं. बिनकामाचं मी आता अडकेन. मला वाटतं मी इथून निघालेलंच बरं आहे. चला सगळं पार पडलं एकदाच आणि मनासारखं झालं. मुख्य म्हणजे स्वयंपाक उत्तम होता. मुलाने फार मेहनत घेतली नाही. माझी खात्री आहे की तुम्ही अशीच मेहनत घ्याल आणि मेघनाचं लग्न आपण धूम धडाक्यात साजरं करू. काय खुश आहे मी. माझ्यातर्फे तुम्हाला सगळ्यांना आईस्क्रीम. हा पण आज नाही, नंतर. आता उशीर झालाय खूप. तुम्ही मुलींना सोडून द्या बरं. चला चला रिया, शमिका, आशू, तुम्हाला मी घरी सोडतो. हो चालेल. आशुदी, रिया, अगं आशुदी कुठे गेली बघ ना जरा. अगं आत्ता तर इथे होती असेल. अगं कुठे जाणार? आत पाणी वगैरे पित असेल, बघ जा. अगं आतमध्ये असेल ग. बाहेर कधी आणि कुठे जाणार ती? आपण सगळे इथेच होतो ना. चल आपण बघूया. आशुदीप, आशुदी, अभि अरे इथे पण नाहीये ती. आशू, आशू गेली कुठे मुलगी? अभि, शमिका, अगं लवकर इकडे ये. आशू उठ ना. आशुदी, आशुदी काय झालं हिला? हा आशुदी. शमिका, हिला ताप आहे. चंदू पटकन डॉक्टरांना बोलव. हो. पेशंटला जे औषध दिलं गेलं त्यामुळे तिच्या ब्रेनवरचं प्रेशर खूप वाढलंय आणि म्हणूनच हे सगळं झालं. डॉक्टर, माझ्या बहिणीला काही होणार तर नाही ना? नाही, डोंट वरी. फक्त आम्हाला लक्ष ठेवावं लागेल. आशुदीप, आशुदीप प्लीज डोळे उघड ना. तू काय बोलते काहीच कळत नाही. तुला काय सांगायचंय? आशुदीप, आशुदीप. मम्मीने डॅडला मारला.
डॅडला मारून